श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. भूतकाळातील भीती सोडून द्या मित्रांनो आणि वर्तमानाच्या क्षणावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. कारण हे 3 दिवस तुमच्या आयुष्यात जीवनात मोठे आणि सकारात्मक परिवर्तन घेऊन आले आहेत. या सकारात्मक विचारानेच कुंभ राशीच्या जातकांसाठी 27, 28, 29 हे 3 दिवसाचे महत्त्वाचे भविष्यफळ आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. कुंभ राशीच्या जातकांनो, येणारे 3 दिवस सोमवार, मंगळवार, बुधवार तुमच्या आयुष्यात एक करिअर केंद्रित सामाजिक आणि आर्थिक वाढीचा टप्पा घेऊन येत आहेत. पण हा काळ तुमच्यासाठी मोठे निर्णय घेण्याचा आणि तुमच्या सामाजिक आणि व्यावसायिक वर्तुळात चमकण्याचा असेल, जिथे एका बाजूला करिअरमध्ये नेत्रदीपक तुम्हाला यश आणि आर्थिक धैर्याची सुवर्ण संधी मिळेलच, पण दुसऱ्या बाजूला तुमच्या अति तटस्थ स्वभावामुळे आणि लोकांना समजून न घेतल्यामुळे काही जवळच्या संबंधात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या मित्रांनो, या 3 दिवसात यशाचे दरवाजे उघडणार आहेत की अडचणीचे डोंगर उभे राहणार आहेत. तुमची संवाद शैली तुमचे मोठे नुकसान करू शकते. त्यामुळे या महत्त्वपूर्ण दिवसात कोणत्या धोक्यावर नियंत्रण ठेवायचे आहे, कोणती हुकमी चाल खेळावी लागेल आणि अपेक्षित यश व शांतता मिळवण्यासाठी कोणते उपाय करावे लागतील हे जाणून घेण्यासाठी तुम्ही नक्की उत्सुक देखील असाल. मित्रांनो, तुमचे हे येणारे 3 दिवस सुख समृद्धीचे जाण्यासाठी गणपती बाप्पा व देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहण्यासाठी खाली कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी, जय गणपती बाप्पा असं पूर्ण श्रद्धेने लिहा. जो कोणी या व्हिडिओला लाईक करून पूर्ण श्रद्धेने अशी कमेंटसुद्धा करेल, त्याला या ऑक्टोबरच्या शेवटच्या दिवसात मोठी आनंदाची बातमी मिळेल. कुंभ राशीच्या जातकांनो, हे 3 दिवस म्हणजे तुमच्या आयुष्यातील ध्येयप्राप्ती आणि सामाजिक सक्रियतेचा मोठा टप्पा ठरू शकतात. कारण तुमच्या स्वामी, जो राशीचा स्वामी शनी आहे, तो तुम्हाला सातत्य आणि शिस्त देईल, तर गुरुचा प्रभाव तुम्हाला ज्ञान व विस्तारताची संधी देईल. लक्षात घ्या की सोमवारचा दिवस हा तुमच्यासाठी करिअर आणि सामाजिक प्रतिष्ठेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण तुमच्या कामाच्या ठिकाणी नवीन विचार व नाविन्यपूर्ण दृष्टिकोन वरिष्ठ व सहकार्याकडून तुम्ही कौतुकास पात्र सुद्धा ठरताल. अडकलेली कामे आता तुमच्या मित्राच्या आणि मोठ्या नेटवर्किंगच्या मदतीने पूर्ण देखील होईल. त्यासोबतच मंगळवार हा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरू शकतो मित्रांनो. कारण त्या दिवशी गजकेसरी योगाचा प्रभाव दिसून येतोय. गुरु आणि चंद्र यांच्या शुभ स्थितीमुळे या योगासहच तुम्हाला अनपेक्षितरित्या मोठा सन्मान, मोठे यश मिळू शकेल. मागील प्रयत्नाचे ठोस फळे सुद्धा मिळतील आणि तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. त्यासोबतच बुधवारी कौटुंबिक वातावरण समाधानकारक असेल, मात्र तुमच्या भविष्याच्या योजनांमध्ये अति व्यस्ततेमुळे तुम्ही कुटुंबाला पुरेसा वेळ देऊ शकणार नाही, ज्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. आपल्या कल्पनांना कृतीत आणा, पण लोकांनी भावनिक संवाद साधायला सुद्धा विसरू नका. मित्रांनो, तुम्हाला एक सूचना आहे की आपल्या अतिविचार करण्याच्या सवयीवर आणि लोकांशी भावनिकरित्या जोडले न जाण्याच्या प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवावं लागेल. कारण लोकांना सोबत घेऊनच चालणे हाच तुमच्या या 3 दिवसातील सर्वात मोठा विजय ठरणार आहे. कोणतेही काम घाईत पूर्ण करण्याचा मात्र प्रयत्न करू नका. शनीचा स्वभाव संयमाचा असतो मित्रांनो, त्यामुळे धीर धरा. हे 3 दिवस तुमच्यासाठी नवीन कल्पना, संधी घेऊन येतीलच. त्यांना फक्त योग्य वेळी योग्य प्रकारे स्वीकारा. आता तुमच्या आर्थिक भविष्य फळाबद्दल बोलू. जसं की 27, 28, 29 ऑक्टोबर हे 3 दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक जीवनात स्थिरता आणि वाढ घेऊन येतील. तुमचा स्वामी शनी या कृपेने तुम्हाला मेहनतीचे आणि योजनाचे फळ देईलच आणि हा काळ सामाजिक यश आणि आर्थिक लाभ देणार आहे. मित्रांनो, सोमवारचा दिवस गुंतवणुकीच्या योजना बनवण्यात व्यस्त राहीलच आणि विशेषतः दीर्घकाळ चालणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा एक चांगला काळ ठरू शकतो. सोमवारचा व्यवसायातून, नोकरीतून नियमित पेमेंट्स, कमिशन मिळण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो सोमवारी. त्यासोबतच जो मंगळवार 28 ऑक्टोबर आहे, गेजकेसरी योगामुळे हा दिवस तुमच्यासाठी खूप सुखाचा, समृद्धीचा असणार आहे. कारण त्या दिवशी आर्थिक भाग्याचा सुवर्ण टप्पा तुमच्यासाठी ठरू शकतो. व्यवसायात मोठी ऑर्डर येऊ शकते. मोठा करार किंवा नोकरीत पगारवाढ किंवा बोनस मिळण्याची बातमी तुम्हाला आनंद देऊ शकते. अनपेक्षित धनलाभाची दाट शक्यता आहे मित्रांनो. गजकेसरी योगामुळे तुम्ही घेतलेले आर्थिक निर्णय अत्यंत शुभ ठरणारे आहेत. त्यासोबतच 29 ऑक्टोबर जो बुधवार दिवस आहे, आर्थिक स्थिती मजबूत राहीलच. तुमच्या मित्राकडून मोठ्या व्यावसायिक नेटवर्कमधून आर्थिक मदत तुम्हाला मिळेलच आणि कोणत्याही जुन्या कर्जाची परतफेड करण्यासाठी हा दिवस चांगला आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, तुमच्या ज्या काही सामाजिक गरजा असतील, गॅजेट्स किंवा नवीन तंत्रज्ञान
खरेदी करण्यासाठी तुमचा या 3 दिवसामध्ये खर्च वाढू शकतो. तुमच्या लव्ह लाईफबद्दल बोलायचं झाल्यास कुंभ राशीच्या प्रेम जीवनात हे 3 दिवस बौद्धिक आकर्षण ठरणार आहेत आणि सामाजिक संबंधाची जोड घेऊन येणारे आहेत. मित्रांनो, 27 ऑक्टोबर सोमवारी तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत गप्पा मारण्यात आणि वैचारिक देवाणघेवाण करण्यात आनंद मिळेलच आणि प्रेम जीवनात उत्कृष्ट बौद्धिक समन्वय साधला जाईल. त्यासोबतच मंगळवारी गजकेसरी योगाच्या प्रभावामुळे विवाहित जोडप्यांना आनंदाची आणि उत्साहाची अनुभूती येईलच. जोडीदारासोबतचे जुने मतभेद संवादातून सहजपणे दूर होतील. जे अविवाहित आहेत त्या लोकांसाठी विवाह आणि नवीन सकारात्मक संबंधाची चर्चा पुढे सरकेल. बुधवारचा दिवस तुमच्या अति तार्किक ओव्हर लॉजिकल बोलण्यामुळे जोडीदाराच्या भावना दुखावल्या जाणू शकतात. त्यांच्या गरजाकडे भावनिक दृष्टीने लक्ष द्या. मित्रांनो, या काळात आपल्या जोडीदाराला स्नेहपूर्वक प्रतिसाद द्यायला विसरू नका. मंडळी, तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झाल्यास कुंभ राशीच्या जातकांनो, हे आगामी 3 दिवस आरोग्याच्या दृष्टीने समाधानकारक असले तरी काही महत्त्वाच्या गोष्टीवर लक्ष देणे आवश्यक आहे. कारण तुमच्या राशीचा स्वामी शनी आणि 28 ऑक्टोबरच्या गजकेसरी योगामुळे तुमची मानसिक ऊर्जा उच्च पातळीवर असेलच, ज्यामुळे तुम्ही अतिउत्साही आणि थकवा तुम्हाला लवकर जाणवणार नाही. मात्र या काळात कामाचा आणि सामाजिक जबाबदाऱ्याचा वाढता ताण तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो. विशेषतः तुमचा अतिविचार करण्याच्या सवयीमुळे आणि भविष्यातील चिंतामुळे काही प्रमाणात मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे. यासोबतच शनीचा प्रभाव असल्यामुळे पाय, गुडघे आणि सांधेदुखीच्या जुन्या समस्या पुन्हा डोके वर काढू शकतात. त्यामुळे जास्त धावपळ करणे टाळावे. त्यासोबतच पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी सखस चांगला आहार घेणे महत्त्वाचे आहे. या सर्व समस्या टाळण्यासाठी कामाच्या ओझ्यामुळे आलेला शारीरिक थकवा लवकर दूर करण्यासाठी पुरेशी आणि शांत झोप घेणे आवश्यक आहे. मित्रांनो, त्यासोबतच मानसिक शांतीसाठी दररोज सकाळी किमान 15 मिनिटे ध्यान करा, हलका व्यायाम करा, अत्यंत उपयुक्त आहे. आणि भावनिक स्थिरता व शांतता टिकून ठेवणे हेच या 3 दिवसातील तुमच्या चांगल्या आरोग्याचे रहस्य असणार आहे. आता बघूया स्त्रिया, शेतकरी आणि जे म्हातारे लोक आहेत त्यांच्यासाठी हे 3 दिवस कसे असतील. तर मित्रांनो, ज्या स्त्रिया आहेत कुंभ राशीच्या स्त्रियांसाठी हे 3 दिवस अत्यंत उत्साहाचे आणि प्रगतीचे ठरतील. विशेषतः नोकरी करणाऱ्या आणि व्यावसायिक महिलांना त्यांच्या करिअरमध्ये मोठ झेप घेता येईल. कामाच्या ठिकाणी तुमची उत्कृष्ट निर्णय क्षमता, संघटन कौशल्य आणि नवीन कल्पना मांडण्याची क्षमता यामुळे वरिष्ठ अधिकारी तुमची विशेष प्रशंसाही करतील आणि तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाईल. त्यासोबतच मित्रांनो, 28 ऑक्टोबर रोजी निर्माण होणारी शुभ गजकेसरी योगामुळे तुमच्यासाठी मोठी व्यावसायिक संधी आणि अनपेक्षित आर्थिक लाभ घेऊन येणारी आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू मजबूतच होईल आणि कौटुंबिक संबंध मजबूत होतील. पण तुमच्या करिअरमधील अतिव्यस्ततामुळे आणि काहीसा तटस्थ वृत्तीमुळे कुटुंबातील सदस्यांना भावनिक दुर्लक्ष झाल्यासारखे वाटू शकेल. त्यामुळे व्यवसाय आणि कौटुंबिक जीवनात योग्य संतुलन साधणे महत्त्वाचं आहे. जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी कुंभ राशीच्या जातकांनो हा काळ मेहनतीचं योग्य फळ देणारा सिद्ध होईल. मागील हंगामातील किंवा मेहनतीच्या कामाने अपेक्षित परिणाम मिळेल, ज्यामुळे तुमची आर्थिक आवक चांगली राहील. त्यासोबतच मित्रांनो, 28 ऑक्टोबरचा गजकेसरी योगामुळे तुम्हाला सरकारी योजना, सहकारी संस्थाकडून मोठी आर्थिक मदतीची आणि कर्जाची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे जुनी देणी कमी करता येतील. मात्र शेतीत जास्त धावपळ आणि शारीरिक श्रम केल्यास सांधेदुखी किंवा पाय दुखण्याचा त्रास जाणू शकतो. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. सामूहिक प्रयत्नातून यश मिळण्याची शक्यता आहे. जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो, कुंभ राशीच्या जे म्हातारे लोकांसाठी हा सामाजिक आदर आणि कौटुंबिक सहकार्याचे दिवस असतील. तुमच्या दीर्घ अनुभवावर आधारित सल्ला किंवा मार्गदर्शन कुटुंबात आणि सामाजिक वर्तुळात अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे, ज्यामुळे तुम्हाला विशेष आदर व सन्मान मिळेल. 28 ऑक्टोबरचा गजकेसरी योग कुटुंबातील सदस्यासाठी एखादी मोठी चांगली बातमी घेऊन येऊ शकतो. तुम्हाला आर्थिक सुरक्षितेच्या दृष्टीने मोठा फायदा मिळेल. आरोग्याच्या बाबतीतसुद्धा ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे, बीपीचा त्यासोबत श्वासाशी संबंधित जुन्या समस्यावर त्यांनी अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. नियमित तपासणी करणं, पथ्य पाळणं महत्त्वाचंच आहे. इतरांच्या कामात हस्तक्षेप व टीका करणं टाळावं. तुमच्या नात्यामध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्यामुळे संतुलित आणि शांत राहिला हा काळ अत्यंत महत्त्वाचा आणि आनंददायी तुमच्यासाठी ठरू शकतो. तर कुंभ राशीच्या जातकानं तुमचा स्वामी शनीची कृपा मिळवण्यासाठी आणि बुद्धीला योग्य दिशा देण्यासाठी 28 ऑक्टोबरच्या गजकेसरी योगाचा पूर्ण लाभ मिळवण्यासाठी हा उपाय अत्यंत एक महत्त्वाचा आहे, जो सांगतोय तो की या 3 दिवसात सकाळी स्नान झाल्यावर ओम शनीश्वराय नमः या मंत्राचा
108 वेळा जप करावा. तसे शक्य असल्यास गरजू किंवा वृद्धांना काळे तीळ, तेल व पैशाच्या स्वरूपात मदत करावी. मित्रांनो, हा उपाय केला तुमचे स्वामी शनीची विशेष कृपा राहीलच, ज्यामुळे तुमचं करिअर, आरोग्य, कामातील अडथळे दूर होतील आणि गजकेसरी योगामुळे येणाऱ्या संधीचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेला शिस्त, संयम आणि स्थिरता सुद्धा मिळेल. मित्रांनो, या 3 दिवसात कुणाचे मन दुखू नका, एवढाच महत्त्वाचा सल्ला राहील आणि आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. 28 ऑक्टोबर हा दिवस महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेण्यासाठी अत्यंत असा उपयुक्त, शुभ ठरू शकतो तुमच्यासाठी. त्यासोबतच तुमची बुद्धिमत्ता आणि सामाजिक बांधिलकी योग्य दिशेने वापरल्यास हे 3 दिवस तुमच्या आयुष्यात कलाटणी देऊ शकतात. शांत राहा, नवीनतेला स्वीकारा आणि तुमच्या कल्पनांना कृतीत आणा. तुमचे येणारे 3ही दिवस उत्तम संधी, आनंद आणि प्रगती घेऊन येत. यासाठी तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावानं जय गणपती बाप्पा कृपा राहू दे असे लिहा. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.